साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। कोयना व वारणा धरणातून विद्युतगृह वगळता विसर्ग पूर्णपणे बंद केल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे। सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 24 तासात 5 फुटांनी घट झाली आहे। सध्या सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फूट इतकी आहे, त्यामुळे अनेक ठिकाणचं पाणी हटलंय। जुना बुधगाव रस्ता व कर्नाळ रस्त्यावरील पाणी देखील हटले, मात्र या ठिकाणची स्वच्छता सुरू करण्यात येणार आहे। कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून दोन्हीही धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय। चांदोली धरणात 29 टीएमसी साठा झालाय। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे 6 वक्र दरवाजे बंद करत विसर्ग हा थांबवण्यात आलाय। शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी झालाय। वारणा मोरणा नद्यांची पाणी पातळी कमी होतीये। धरण क्षेत्रात जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे वारणा कृष्णा नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे। सांगलीतील पूर पट्ट्यातील पाणी हळूहळू ओसरत असल्याने सांगलीकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। धरण क्षेत्रात सध्या तरी पावसाचा जोर नसला तरी नागरिकांनी गाफील राहू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। सांगली ही हळद आणि कृषीची बाजारपेठ आहे। अनेक उद्योजक येण्यास तयार आहेत, पण सांगलीला कनेक्टिव्हिटी नसल्याने बाजारपेठेवर परिणाम होत आहे। कौलापूर येथील विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। हा प्रश्न केंद्र शासनाने मार्गी लावावा अशी मागणी करत कौलापूर विमानतळाचा प्रश्न सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मंगळवारी संसदेत मांडलाय। कौलापूर येथील विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। 160 एकर जागा असताना कौलापूरला विमानतळ झालं नाही, त्यामुळे विमानतळाचा प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीत चर्चेला आला होता। त्यावर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात हा प्रश्न मांडलाय। ते म्हणाले, सांगलीला कनेक्टिव्हिटी नसल्याने शहरातील बाजारपेठांवर परिणाम होऊ लागलाय। अनेक व्यापारी सांगलीत उद्योगधंदे करण्यासाठी इच्छुक आहेत। सांगलीची हळदीची बाजारपेठ आहे, वर्षाला कोट्यावधींची उलाढाल हळदीची झाली आहे। यासह कृषी बाजारपेठ देखील मोठी आहे, त्यामुळे कौलापूरला विमानतळाची गरज आहे। जिल्ह्यात अनेक महाविद्यालये आहेत, बाहेरचे जिल्हे राज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, मात्र विमानतळ नसल्याने त्यांची देखील मोठी गैरसोय होते। कौलापूर येथे केंद्र शासनाने विमानतळाचा प्रश्न मार्गी लावून विमानतळ विकसित करावे अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केली आहे। कौलापूर विमानतळाचा प्रश्न प्रथमच सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी संसदेत मांडल्याने सामाजिक संघटनांनी विशाल पाटील यांचं अभिनंदन केलंय। विमानतळाचा प्रश्न खासदार विशाल पाटील यांच्याकडून मार्गी लागावा अशी मागणी आता त्यांच्याकडून होतीये। दारू पिल्यानंतर एकमेकांशी बोलत असताना झालेल्या बाचाबाचीतून एका युवकाचा चाकूने निर्घृण खून करण्यात आल्याची घटना विट्यात घडली आहे। प्रीतम उर्फ चिक्या संजीव भिंगार देवे असं खून झालेल्या युवकाचे नाव असून या खून प्रकरणी संदीप उर्फ तात्या साहेबराव पवार यास विटा पोलिसांनी अटक केली आहे। भर दिवसा विट्यात एका युवकाचा निर्घृण खून झाल्याने विटा परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मृताची पत्नी गीता प्रीतम भिंगार देवे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। विटा मायनी रस्त्यालगत असणाऱ्या पृथ्वीराज वाईन शॉप समोर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास प्रीतम उर्फ चिक्या भिंगार देवे आणि संदीप उर्फ तात्या पवार यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली। त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतून रागाने चिडून संदीप उर्फ तात्या पवार यांनी मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीतील चाकूने फिर्यादीचे पती प्रीतम उर्फ चिक्या याच्या पोटात भुकसून गंभीर जखमी करून त्याचा खून केला। यात प्रीतम उर्फ चिक्या भिंगार देवे हा गंभीररित्या जखमी झाला। त्यानंतर या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रीतम उर्फ चिक्या भिंगार देवे यास नागरिकांनी विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र चिक्या हा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला। या खळबळजनक खुनाच्या घटनेनंतर विटा पोलिसांनी तातडीने आरोपी संदीप उर्फ तात्या पवार यास ताब्यात घेतलाय। नशा आणि जुगार मुक्तीसाठी आयोजित सशक्त युवा क्रांती मोहीम अंतर्गत मंगळवारी पृथ्वीराज पवार यांनी अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेतली। नशा आणि जुगार अड्ड्यांना पोलीस पाठीशी घालणार नाहीत, आम्ही कारवाई करत आहोत। लोकांनी असे अड्डे असतील तर कळवावे
अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना दिली आहे. सांगलीतील खून, गुन्हे, खुनी हल्ले, दरोडे, चोऱ्या, वाटमाऱ्या यांच्या मुळाशी नशेखोरी आणि जुगाराचं कारण असल्याच्या मुद्द्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. तंबाखू इतका सहज गांजा मिळतो, नशेच्या गोळ्या विकणारे रॅकेट कार्यरत आहेत, जुगार ऑनलाईन सेंटर लुटत आहेत, भांडी विकून तरुण यात पैसे उधळत आहेत. पालक मेटाकुटीला आलेत, हे का थांबत नाही? फक्त कारवाया केल्याने त्यात फरक पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी कारवाया सुरू असल्याचं सांगितलं. काही अड्डे असतील तर लोकांनी त्याची माहिती द्यावी, आम्ही कारवाई करू असं आश्वस्त केलंय. त्यावर पृथ्वीराज पवार म्हणाले की आम्ही तक्रार करतो, तुम्ही कारवाई करता, पण पुन्हा ते अड्डे सुरू होतात. हे चक्र सुरू आहे. अशाने फरक पडेल असं वाटत नाही. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर मुंबई, पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते अशा धंद्यांवर बुलडोझर चालवून दाखवलंय. सांगलीत आम्ही तुमच्या सोबत उभे राहू अशी ग्वाही दिली आहे. कृष्णा नदीच्या पाण्यात पातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागातील पाणी आता ओसरू लागले. पाणी ओसरताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेला सुरुवात केली आहे. सुमारे 2 टन कचऱ्याचं संकलन करून कचरा उठाव केला. विष्णुघाट, समर्थ घाटाची महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तथा स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनाखाली वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगेर, अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, राजू गोंधळे तसेच औषध फवारणी विभागाचे याकूब मद्रासी आणि 20 कर्मचाऱ्यांच्या टीमकडून ही स्वच्छता करण्यात आली. या दोन्ही घाटावरून मोठ्या प्रमाणात रोडा, वाहून आलेला कचरा, झाडांच्या फांद्या तसंच प्लास्टिक असा एकूण 2 टन कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी संकलित करत तिन्ही घाट पाण्याने स्वच्छ केलेत. महापालिकेच्या या घाट स्वच्छतेचे स्थानिक नागरिक आणि नदीप्रेमींनी स्वागत केले. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे जिल्हा नागरिक जागृती मंचने विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत सातारा, सांगली, कोल्हापूर व कोल्हापूर, सांगली, सातारा ही रेल्वे गाडी उद्यापासून सुरू केली आहे. ही गाडी 13 ऑगस्टपर्यंत 7 दिवस सुरू राहणार आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना पूर आला होता. या तिन्ही जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. शिवाय सांगली विभागातील 825 एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही गाड्यांना सांगली व किर्लोस्कर वाडीत थांबा द्यावा अशी मागणी नागरिक जागृती मंचने केली होती. त्याची दखल घेतली नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करून सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यासाठी विशेष गाडी सुरू करावी अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेण्यात आली. त्यानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर व कोल्हापूर, सांगली, सातारा ही रेल्वे गाडी सुरू झाली आहे. बुधवार ते मंगळवार 13 ऑगस्ट अखेर ही गाडी धावणार आहे. सातारा येथून दुपारी 2:30 वाजता गाडी सुटणार आहे. सांगली ती दुपारी 4:30ला येईल आणि कोल्हापूरला सायंकाळी 6:30ला पोहोचणार आहे. तर कोल्हापूर, सांगली, सातारा ही गाडी कोल्हापूरहून सकाळी 8:45ला निघणार आहे. सांगली ती सकाळी 10 वाजता येईल तर सातारा येथे दुपारी 1:30 वाजता पोहोचणार आहे. शिक्षणासंबंधीचा 15 मार्च 2024चा काळा कायदा रद्द करा. पवित्र पोर्टल प्रणाली अयशस्वी झाली आहे, तीही रद्द करा. शाळा महाविद्यालयात 100% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तातडीने झाली पाहिजे. या मागण्यांसाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित या मोर्चात जिल्ह्यातील 28 संघटनांचे सदस्य सहभागी होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक यावेळी उपस्थित होते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून या मोर्चास सुरुवात झाली. या मोर्चात जिल्ह्यातील 28 संघटना सहभागी झाल्या होत्या. एकच मिशन, जुनी पेन्शन, 15 मार्चचा काळा कायदा रद्द करा, शाळा तिथे मुख्याध्यापक पद दिले पाहिजे, 100% अनुदान दिलेच पाहिजे अशा विविध 16 मागण्यांवरील घोषणांनी परिसर दणाणून गेला. या मोर्चामध्ये रावसाहेब पाटील, संजय दुधाळ, RS चोपडे, विनोद पाटोळे, आटपाडीचे रावसाहेब पाटील, भगवानराव साळुंखे आदी जण सहभागी होते. 15 मार्च 2024चा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे. पवित्र पोर्टल प्रणाली अयशस्वी झाली आहे, ती रद्द केली पाहिजे. सर्व शाळा महाविद्यालयात 100% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती तातडीने झाली पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तातडीने लागू करावी. या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी रावसाहेब पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी शासनाने पावले उचलावीत अशी मागणी केली. एकच मिशन, जुनी पेन्शन, 15 मार्चचा काळा कायदा रद्द करा, शाळा तिथे मुख्याध्यापक पद दिले पाहिजे, 100% अनुदान दिलेच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कुपवाडमधील बहुचर्चित ट्रिमिक्स रस्त्याचं बंद असलेलं काम आणि रस्त्याच्या मध्ये येणारे विद्युत खांब काढण्याच्या मागणीसाठी कुपवाड शहर संघर्ष समिती आणि व्यापारी संघटनेच्या वतीने प्रशासनाविरोधात सोसायटी चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
गेल्या काही महिन्यापासून प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील अर्धवट स्थितीत काम बंद असलेले रस्ते काम हे रस्त्याला अडथळा ठरणारे विद्युत पोल काढून त्वरित सुरू करावे अशी मागणी वारंवार संघर्ष समिती, व्यापारी संघटना याचबरोबर सामाजिक संघटनांनी महापालिका प्रशासनास निवेदनाद्वारे केली होती. परंतु महापालिका प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आज अखेर पाहायला मिळालं होतं. अखेर संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी स्थानिक नागरिकांनी मंगळवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काही काळ खोळंबली. यावेळी महापालिका प्रशासनाकडून सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन त्वरित विद्युत पोल हटवून काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. बहुचर्चित अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. औद्योगिक वसाहत असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना रस्ता पार करावा लागतोय. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापारी नागरिकांनी हे रास्ता रोको आंदोलन केलं. चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या 14 महिन्यांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. मात्र या मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलावर स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सांगली शहरातून तासगाव, खानापूर, आटपाडी या शहरांकडे तर माधवनगर, बुधगाव आणि कौलापूर, बिसूर या ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी चिंतामणी नगरचा उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. रेल्वे मार्ग रुंदीकरणासाठी हा जुना पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचं काम जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. हे काम पूर्ण करण्याची मुदत जानेवारी 2024 ची होती. 6 महिन्यात काम पूर्ण करण्याची अट असताना गेल्या 14 महिन्यांपासून काम सुरू आहे. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे व्यापारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल सुरू आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या पुलासंदर्भात बैठक घेतली होती. बैठकीत या पुलाचं काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. ठेकेदाराला ही शेवटची मुदत दिली आहे. मात्र या मुदतीत हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. याचा निषेध नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आला. गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रेल्वे ट्रॅकवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. देशाबद्दल आणि स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वपक्षीय कृती समितीला आदर आहे, पण नाईलाजाने हे आंदोलन करावं लागत असल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितलं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय.